नमस्कार. बॅचलर सुद्धा बनू शकतील असे सॉफ्ट खमण ढोकळा कसं करायचे ते आज पाहतोय. त्यासाठी 1/2 किलो बेसन चांगलं चाळून घ्यायचं. एका बाउलमध्ये 1.5 वाटी पाणी घ्यायचं. त्यात 2 छोटे चमचे मीठ घालायचं, 5 छोटे चमचे साखर घालायची, 1 छोटा चमचा निंबू का फूल किंवा लिंबाचा रस घालायचा, 1 छोटा चमचा रिफाईंड तेल घालायचं आणि साखर विरघळेपर्यंत ढवळायचं. त्यानंतर चाळलेलं बेसन थोडं थोडं घालून मिक्स करायचं. असं सगळं बेसन चांगलं मिक्स करून 10 मिनिट बाजूला ठेवायचं. तोपर्यंत एका ताटाला तेल लावायचं आणि एका मोठ्या कढईत 1.5 ग्लास पाणी गरम करायचं. आता कढईवर झाकण लावायचंय, त्यावर कॉटनचा कपडा लावून झाकण तयार करायचं. नंतर तापलेल्या कढईवर तेल लावलेलं ताट ठेवायचं. वर कपडा लावलेला झाकण लावून 5 मिनिटांसाठी गरम करायचं. 10 मिनिटांनी बॅटर पुन्हा ढवळायचं आणि घरातला एक छोटा चमचा खायचा सोडा हलका भरून बॅटरमध्ये घालायचा. वर 1 चमचा पाणी घालून बॅटर एकाच दिशेने मिक्स करायचं. आता हे बॅटर गरम कढईवरील ताटावर ओतायचं. झाकण लावून 15 मिनिटांसाठी वाफवायचं. तोपर्यंत एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं. 1 चमचा राई, 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्ता, पाव चमचा हिंग, पाव चमचा मीठ घातल्यावर खमंग फोडणी झाली की 1.5 कप पाणी घालायचं. त्यात 4 छोटे चमचे साखर घालायची. फोडणीला उकळी आली की 1 मिनिटांनी फोडणी तयार झाली की गॅस बंद करायचा. आता 15 मिनिटांनी ढोकळा शिजला की 1 तासानंतर उघडून त्याच्या कडा सोडून घ्यायचा आणि आपल्याला हव्या असलेल्या शेपमध्ये कापायचा. वर तयार फोडणी घालायची. कोथिंबीर, खोबरं पेरायचं. 15 मिनिटात ढोकळा तयार होतो. फक्त थंड व्हायला 1 तास लागतो. नंतर सर्व्ह करायचा.